दिल्ली थांबवून ठेवायचे नाही, दिल्ली थांबवून ठेवायचे नाही, पाठीमागे दिल्ली थांबवून राहिलेले आहे सर्व पोलिसांना वारकरी भाविकांनी मित्रांनो समाजावरती थांबवून आता चालू करत आहे महाद्वार गर्दी होत आहे महाराष्ट्र करायला अल्पशी बसून एका जागेवरती थांबून घेऊन आता चालू करत आहे आपल्याला मदत करायची आहे शास्त्री अंजनाबाई सूर्यपांढरे या महिला पुढे आणि पोलीस स्टेशन येथे आपण पाहत आहे मानव मित्रांनो, आज एकादशी कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदीमध्ये इंद्रायणी घाटाकडे जाणारा रस्ता हा तुडुंब भरलेला आहे, तरी भाविक उत्साहाने माऊलीचा गजर करत पुढे निघत आहे. धन्यवाद. इंद्रायणी घाटावरती भाविकांना भरती घालून आले तेथे भाविकांना सोबत घेतो तुमची बाईट घेतो. घेतली हो सोडा दिल्ली सोडा तुम्ही सोडा ना. हां करा आज आपण माऊली तरी आपण बघत आहे की किती लांब गजरामध्ये माऊलीच्या घोषणामध्ये चालू आहे. चला पुढे आपण दृश्य दाखवण्यात येत आहे.
अतिदक्षता विभाग ग्रामीण रुग्णालयातर्फे वारकऱ्यांची सेवा केली जात आहे. वातावरण आपल्याला बघायला मिळते काय आनंद गुजरात राज्यामध्ये 2 तारखेला होतो. तुम्हाला शूटिंग करता की मी बाईट घेतो? घेतो नमस्कार, आपण पाहत आहे मानव मित्र न्यूज चॅनल. आपण वारकऱ्यांचे मनोगत जाणून घेऊ. कसं वाटतंय आज? किती वर्ष झालं आपण येत आहे वारीला? 20 वर्ष. 20 वर्ष झालं. बरं, धन्यवाद. कुठून आले? परळी वैजनाथ. अच्छा, धन्यवाद. चला, नाव घ्यायचं का? नाव सांगा तुमचे. हनुमंत श्रीधरराव बिरदर, राहणार परळी वैजनाथ. माऊली, नमस्कार. जाऊन यायचं तुझ्या हा आहे माऊलींचा सुवर्ण पिंपळ. इथे माऊलीची LED मध्ये आपण माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे. इथे कीर्तन सेवा व माऊलीची पालखी बाहेर निघत आहे. तरी आपण वारकऱ्यांचे मनोगत जाणून घेऊ. बाबा, आपण किती वर्ष झालं माऊलीची सेवा करताय? 40 वर्ष. 40 वर्ष. हो हो. आपलं नाव काय? इकराम सोपान गोंडे, राहणार बीड. बीडचे का? वडवणी तालुका. वडवणी तालुका. धन्यवाद. आपलं नाव? संभाजी लोखंडे, संभाजी. मरकलचे का? मरकल बोपळे नंबर 14. हां. स्वतःच्या पुढे. किती वर्ष झालं आपण वारी करतो? मी 10 वर्ष वारी करतो. आणि इथे काय आज काय कशाविषयी आज तुम्ही आले? माऊलींची नगर प्रदक्षिण आहे आता. अच्छा, आज. धन्यवाद. बोलले ना आता दादा, आपलं नाव काय? बळीराम बो निहोनकर. कुठून आले? आमची माऊलीच्या रथापुढे 9 नंबर दिंडी आहे. परताळे. आज माऊलीच्या मंदिरच्या पालखी सोहळा आहे का? आज पालखीची मिरवणूक असते, प्रदक्षिणा असते आणि सगळ्या दिंडेवाल्यांची विनेकरी 27 विनेकऱ्यांची हजेरी असते. धन्यवाद. हां. रामकृष्ण. नमस्कार, आपण आहे जाणून घेणारे वारकऱ्यांची मनोगत, त्यांचे काय इच्छा आहे. बोला, तुमची माऊलीच्या बद्दल काय इच्छा आहे? तुम्ही कशासाठी आले? संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी लाखो भाविक या ठिकाणी माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात आणि खऱ्या अर्थानं जीवनातलं सुख समाधान या ठिकाणी माऊलींच्या दर्शनानंतर या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर मिळत असतं. हे जीवनातलं खरं वैशिष्ट्य आहे आणि तशा पद्धतीने लाखो वारकरी या ठिकाणी माऊलींच्या या 729व्या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी आलेले आहेत. मी प्रथमतः अलंकापुरी पंचक्रोशीच्या वतीने आणि आमच्या भोपळे दिंडी नंबर
14 रथाच्या पुढे या दिंडी सोहळ्याच्या वतीने मरकळ ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविक भक्तांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. महाराज आपले आज या ठिकाणी 729व्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून प्रत्येक राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी माऊलींच्या महाएकादशीच्या निमित्तानं दर्शनाला आलेले आहे. प्रथमतः आलेल्या वारकऱ्यांना सुख समृद्धी भरभराटी लाभो, त्यांना या ठिकाणी त्यांचा प्रवास सुखमय हो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. मी आमच्या भोपळे नंबर 14 माऊली सोहळ्यातील रथाच्या पुढे 14 नंबर दिंडीच्या वतीनं सर्व वारकरी बंधू भगिनींचं या आळंदी पंचक्रोशीच्या निमित्तानं नगर परिषदेच्या वतीनं सरसे स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो. रामकृष्ण हरी. नमस्कार. आपण पाहत आहे की आज माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये सर्व दिंडी विनेकरी यांचा हजेरीचा दिवस असतो आणि सगळे विनेकरी दिंडीकर आज माऊली गाभाऱ्यात हजर झालेले. धन्यवाद. नमस्कार. आपण पाहत आहे मानव मित्र नाव काय? देवान पांडुरंग कोंपले. हां. कुठे आता? पंढरपूर. पंढरपूर. आज तुम्ही ते कार्तिकी वारी ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा समाधी सोहळा करता आम्ही इथं आलोय. आज आमची दिंडी आता प्रदक्षिणा असते, हाजरी असते मारुती मंदिरमध्ये. ज्ञानोबाराची पालखी निघते, हाजरी असते तिथं. आपली दिंडी असते. आज आपल्या विण्याची हाजरी असते. आज या विनेकऱ्याची हाजरी असते, सगळ्या पालकऱ्याची मानकऱ्याची दिंडी हाजरी असते. कीर्तन असते तिथे. हनुमान मूर्ती हाजरी मारुती तिथे पालखी आता सगळी जाते. तिथे गेली की सगळ्याचं तिथं स्वागत असतं, सगळ्यांना प्रसाद मिळतो. किती वाजता होते ती? आता हे ती 2 वाजता चालू होते. ओके. धन्यवाद. किती दाबायची इथं बंद होती. चला. धन्यवाद. मला घ्या आपण आलो आहे अंजनबाग. तिथे लोक ज्ञानेश्वरी गाथा भजन यांचे वाचन करतात. मी माऊलींच्या मंदिरात सेवेत असतो. त्र्यंबकेश्वरला असतो, नाशिकला असतो. ज्या ज्या ठिकाणी मी इथं सेवा करत गेलेलो आहे, सेवा करून राहिलो. माऊली करून घेतात. पंढरपुरात इथून पालखी घेऊन जातो, पंढरपुरात आणून सोडतो परत. सगळं म्हणजे माऊली करून घेतात. पण ती म्हणजे आपली इच्छा आहे की होमगार्डला सरकारने काहीतरी योजना व पेन्सिल द्यावी अशी पेन्सिल देण्यात यावी. जी 25 वर्षे 30 वर्षे होमगार्ड सेवा करत आहे, मनोभावानी सेवा करत राहिलेले
आणि होमगार्डच्या अडचणी बऱ्याच आहेत. तीन चार महिने इथे बंदोबस्त करून घेता, पण ती बंदोबस्त करून घेतल्यानंतर जी सेंट्रल कमांडर असतील किंवा कोण ऑफिस स्टाफ असेल त्यांनी वेळचे होमगार्डला मानधन देण्यात यावं ना. हो हो बरोबर आहे. ओके, धन्यवाद. वेळचे मिळतच नाही. धन्यवाद. धन्यवाद. ओके, थँक्यू. कर्मचाऱ्यांना विचारून घेऊन त्यांची भूमिका की तुम्हाला माऊलींची सेवा करण्याबद्दल काय वाटते? आम्ही आता माऊलींची सेवा करण्यासाठी आम्हाला 18 तारखेपर्यंतचा बंदोबस्त लागलेला आहे 10 दिवसाचा. आम्ही अशा तऱ्हेने इथे बॅरिकेड लावलेले, इथे तर माऊलींची सेवा करत आहे. सगळे आमचे होमगार्ड कर्मचारी आणि सगळे पोलीस बंधू सगळ्यांना आम्ही माऊलींची सेवा करतोय. सगळे होमगार्ड इथेच आहेत. पण आमची अशी एक समस्या आहे की आता आम्ही 15 दिवसाचा बंदोबस्त लागला की त्याचं पेमेंट आहे आम्हाला एक 2-3 महिन्यानंतर भेटतंय. फक्त हे आमच्या मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की त्याचं पेमेंट फक्त आम्हाला लवकरात लवकर. आपल्या मानवाने आपल्या कर्माच्या बाबतीत अत्यंत जागरूकता ठेवायची आणि ती जागरूकता सांगणारी कोण आहे? ज्ञानेश्वरी आहे. आणि ती जागरूकता आली की आपलं कर्म बिघडलं, मानवाचं कर्म बिघडलं नाही की काहीच बिघडत नाही. बिघडतं ते मानवाच्या कर्म. मानव चांगले पण घडू शकतो, वाईटही घडू शकतो. मग मानवाला उपदेश ज्ञानेश्वरी काय मंत्रापुत्राला सांगायची गोष्ट कशाला आपल्याला सांगावं? म्हणून दुसरा जो संकेत पहिला समता, जगामध्ये शांती उभी करायची आहे तर समतेचा विचार झाला पाहिजे. आणि दुसरा विचार आहे कर्मयोगाचा की जेणेकरून आपलं कर्म चालूच राहायला पाहिजे आणि विकासही चालू राहायला पाहिजे आणि प्रगतीही चालू राहिली पाहिजे.